घेत नाही, कधी पत्नी ऐकून घेत नाही. 3 महिन्यापूर्वी माझा मित्राचा पोरगा 22 वर्षाचा पोरगा 35-36 हजार रुपये महिना कमवायचा पोरगा शिवरंजनची पकड घेत चालला. 35 हजार रुपये महिना आज काही कमी का कमवायला? 3 लाख पोरानं बोलवलं तेव्हा एकदा त्याच्या घरी जाऊन त्याच्या बापाला सांगितलं, म्हटलं अरे दादा, अरे हा पोरगा 22 वर्षाचा, त्याच्या बरोबरीची पोरं आजही गावात गाड्या घुमवतायत, मोबाईल चिवडतायत. तुझा पोरगा सुपारीचं खाण्याचं व्यसन, घरातलं वातावरण शांत कर ना. माझ्या मित्राने एकच सांगितलं, महाराज हुलेबी आणि सासूलेबी डोपर तर कोपर जोडी दिनात काही नाही, गुण लागलाय ना. आपली भाषा समजत नाही, पोराचा दोष नाही रे. सकाळी 8 वाजता डबा घेऊन गेलेला पोरगा संध्याकाळी 8 वाजता घरात घुसतो. एक दिन तो थाटीवर बटना का शांतता राहत नाही. मी माझ्या भाऊजाईला सांगितलं होतं, बहिणी स्वभाव बदलाईल्या. घडी घडी तिने कांदा विचारायला पाहिजे, तिने लसण विचारायला पाहिजे, तिने बटाटा विचारायला पाहिजे. आता तो जमाना राहिला नाही. जी पोरगी मी माझ्या हातून करून आणली तिला सांगितलं, म्हटलं कागद वेडी आहेस का? पलपल घडी माणसा मागे लागते, सासऱ्यांमागे लागते, अक्कल नाही का? तितक्या पुरता हो करून द्यायचे. 3 महिन्यापूर्वी सारंगखेड्याकडनं जात असताना, खेतिया पानसमलला जात असताना बरोबर तापीच्या किनाऱ्यावरती तापीश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला उतरलो सारंगखेड्याला. तिथं फोन आला. फोन उचलला. म्हटलं काय रे श्याम, काय झालं? म्हणे काका, माझा शेवटचा रामकृष्ण हरी घ्या, मी आता नाही फोन करणार. मी पहिले बोललो तुम्हाला, उद्गवलो तुम्हाला. तुला काय झालं रे? अरे काका, असं माझं लगीन झालं, माझ्या घरातली रोनकच चालली गेली हो. जी आई मला, मी जेवणाच्या अगोदर मी जेवायला बसायचो तर माझी आई दोन दुता ओळखून घ्यायची. बेटा श्याम, तू जेवला नाहीस का रे? तर ती आई सांगायची तू जेवला नाही का? असा काय रोग लागला की आई मला माझ्या पत्नी समोर मला बैल म्हणते. आता मला मान्य आहे, माझी आई मला बैल म्हणत असेल. माझ्या आईचं मी कष्ट पाहिलेलं आहे, माझ्या बापाचं मी कष्ट पाहिलेलं आहे. आई बापाने शिवे दिला तर माणसाला काही अपराधी लागत नाही, काही भोगही भोगावं लागत नाही. आईच्या शिव्यांमध्ये काही श्रापाचं काही तत्व दडलेलं नसतं. काका, एक दिवस आई मला बोलते, मी कधीच अपमान करत नाही, पण याचा फायदा माझी पत्नी घेते. मी बेड मध्ये गेलो झोपायला की हीच पत्नी मला हिनवून सुरवून सांगते, इथला मायबाप ना एका होता, इथली माय प्यारी होती, इथला बाप प्यारा होता ना, लगीन नाही करायला पाहिजे होतं, कुवारा मरायला पाहिजे होतं. मला मरण्याची भाषा पत्नी बोलते, आई थाटीवर बसून बैल बोलते. आणि काय पैसा कमवू घरात? काका, फक्त याच्यासाठी फोन केलाय. माझं 16-17 महिन्याचं पोरगं घरी आहे. काका, आज तुम्हाला फोन पेवर पैसे टाकून दिले. तो 12 वर्षाचा होतो, तोपर्यंत कपडे घ्या तुम्ही त्याला. म्हटलं हरामखोर, घरी आलो ना कानात दिल, कुठे आहे? म्हणजे काका कुठे आहे ते नका विचारू, पण आता शेवटचं एकच सांगतो की मी आता फोन नाही करणार. आणि काका, कधी घरी गेलात ना, असं सोन्यासारखं लेकरूच्या डोक्यावर ना हात फिरवताना घरात फार मोठी जाडी छाती करून निघालोय. माझ्या फक्त एकच काम करायच्या, काका माझ्या पोराच्या डोक्यावर हात फिरवूया, त्याला कधीतरी सांगूया की तुझा बाप व्यसनी नव्हता, त्याला सुपारीच्या खाण्याचं व्यसन नव्हतं. म्हटलं श्याम, आम्ही आई सांभाळली, आम्ही पत्नी सांभाळली, बहिणी आम्हालाही. अशी वेड्यासारखी भाषा करू नको. कुठे रे? अरे काका, शेतात आलो, आंब्याच्या झाडाला फास लागला. ही फाशी घेण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला हे फोनवर बोलणं ना रेकॉर्ड करून ठेवलंय मी, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. म्हटलं श्याम, घरी जाय, तुझा पाया पडतो बेटा. काका, तुम्ही कुठं पाया पडतात, कुठं एवढं पाप पिडू? अरे म्हटलं नाही ना,
आता आणली जे ना तू संधी पडतो ना मी तुझा पाय. मी आजच रात्री कीर्तन करून तुझ्या घरी येतो. माझ्या घरी जर 8-15 दिवस तो कराव तिथं नाही का शिल्लो. आता ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला नाही कळलो. जिच्यासोबत 7 जन्माच्या गाठी भेटी घेतल्या तर तिला नाही कळलो. काय करू उर्वरित आयुष्याचं काका. हा पहा मी व्हिडिओ कॉल करतो काका, फोटो वाटेल. पोराने व्हिडिओ कॉल केला, आंब्याच्या झाडाला बांधलेला फास दाखवला. लगेच पोरानं फोन कट केला. मी लावायचो उचलायचं आणि गावातल्या मंडळीला सांगितलं. काय म्हटलं पडा रे जा रे लवकर. मंडळी जात नाही 3 किलोमीटर शेत दूर. मुलांना तोपर्यंत फाशी. ज्याला मी फोन केला होता त्याने तिथून फोटो काढून टाकला की महाराज श्याम गेला व फाशी. इतका काय उकळून रडलो की 22 वर्षाचं पोरग, सुपारीच्या खांडाचं पान नाही ना व्यसन नाही ना, धड आईने समजून घेतलं नाही ना पत्नीने समजून घेतलं नाही. गेलं पोरग भूर पण उडून. आम्ही तर त्यावेळेस त्याची अंत्यविधी केली. मित्राला समजवलं, भोवताईला समजवलं. 4 दिवसापूर्वी त्या परिसरात सात्रीला काला करून जेव्हा त्याच्या घरी गेलो, अशी अंगणात गाडी फिरवली. गाडीत तो उतरत नाही तोपर्यंत माझा पहाडासारखा मित्र, रुबाबदार माझा जोडीदार, त्याचा पोटचा गोळा गेला होता ना. त्यानं माझा चेहरा पाहिला. गाडीत उतरलो. एखादा लहान पोरगा जसा रडतो तसा बिलगुल रडला की सांग माझ्या नशिबी काय भोग आले. ज्या पोऱ्याच्या गाडीवर मी बसलो पाहिजे होतो त्याच्या खांद्यावर हात ठेवले पाहिजे होते. त्याच्या पाठीशी बसताना मी राम राम घातले पाहिजे होते. गाडी गावात निघायला पाहिजे होती. देखणं म्हणा पदर म्हणा नशीब कसा ती तुला. त्याचं सात्वत केलं. तोपर्यंत ज्या भाऊजाईला समजायला गेलो होतो ती भाऊजाई सांगत होती आम्ही त्याला खांद्यावर जावायला पाहिलं होतो. तो आम्हाला पहिले निघ्या म्हणतो वहिनी आई सांगायला 4-4 सावाहून तू की आपल्या बी पोट्या पोरी लोकना घर नांदायला झाले. लोकनी बी पोर आपल्या घर नांदालेले. साधा मसाला लिहिला तर तो 4 महिना तोंडे लागत नाही. आणि लोकनी पोर कस काय लगेच आपल्या घर वयन शिकी जाईल. कधी विचार करा तुम्ही मला काय सांगत आजच तिला मालकीन बनाय देऊ का, आजच तिला मंडी राणी करू देऊ का. म्हणता ते जुरा गले आली ना पोरे दकीस तुम्हाला पोऱ्याना बराबरी ना पोऱ्या माय बाप पिता हिरतीन फिरतीन. तुम्ही घरमा जीवना पुढा पाकर जा, घरमा चुरी चुरी मर जा. काय हातेची ते करा. त्या जमान्यानं कष्ट करा पण स्वतःला चिवले डाग लायली ना शेता भाऊ बन किंवा ना. तोपर्यंत त्याचं त्यावेळेच 17 महिन्याचं पोरग 20-21 महिन्याचं झालंय. आता ते म्हणतो असं खुर्चीवर बसलो तर असं धोत्रेत घुसायचं ते पोरग. तुम्ही हे पोरं वागतात तुम्हाला माहितीये कोणाची आई नाही कोणाचा बाप नसतो. ज्याचे मायबाप जिवंत असतात ना त्याची पोरं जेव्हा संस्थेवर भेटायला येतात कोणी बिस्किट ना पुढायला येस, कोणी खावायला येस. पण निर्वाणीची भाषा त्या लेकराला विचारा की ज्याने माय जितती नाही ना त्यांना बाप जितता नाही. तो पोरगा त्याला माय बापसकडे ते कसं अंत करून पेन्सुरस की मना बी बाप जितता राहता मला बी कपडा लायता, मना बी बाप जितता राहता मला बी खाऊ लायता. पण एक कोणाला कडे महाराज पाण्याला नसता जो घेतो. ते 17 महिन्याचं पोरगा असं धोतर करायचं. त्याच्याकडे पाहिलं म्हटलं आबा घ्या या घरातल्या बाया नल्ल्या तुला या बाया कटकट करतात नाही. तुला बाप सोडी जाता नाही. मी बाप गेल्यानंतरच वैभव उभं केलं तर मला माहिती आहे. मी त्याच्याकडे पाहून माझ्या जीवनातला सारी पाठ पाहायचो की स्वतःला बाप मरणं का कलियुग आहे. स्वतःचा बाप जिवंत राहील ना. ऐका सर्व तरुण पोरांनो विषय आहे. स्वतःचा बाप जिवंत राहील ना तुमचे लग्न जोडण्यासाठी तुमचा बाप कोणाचाही पाया पडेल. नाक घसडे तुम्हाला नोकऱ्या लावण्यासाठी. अरे स्वतःचा बाप जिवंत नसला ना
तुम्ही 10,000 लोकांची पंगत जीव घाला तुमच्या लग्नाची, पण तुमची माय ज्या दिवशी एकटी ओवाळणी टाकायला येईल ना, त्या दिवशी सर्व जोडपे तुम्हाला दिसतील, फक्त तुमच्या आईसोबत तुमचा बाप नाही दिसत. त्या दिवशी हारतो हो माणूस, त्या दिवशी नाही कोणी कोणाचं राहत. मी 15,000 लोकांचं लग्न केलं होतं माझ्या घरी. नाना तऱ्हेचे ख्यातनाम लोक माझ्या कीर्तना माझ्या घरी लग्नाला येताना. आणि ज्या दिवशी माझी आई माझ्यावर वाणी टाकायला आली होती, म्हणतो वा अंत करत ना देवाशी झगडत होतं की असं कोणतं बाप मी तुझ्या दारी केलं होतं, मला सर्व समाज कमवता आला आणि माझा बाप नाही टिकवता आला. इथं बसणाऱ्या तरुण पोरांना सांगा, सप्ताह करा राजे हो, फार प्रगती करा, पण बापाकडे माईकडे लक्ष द्या. मायबाप गेले का परतीचा प्रवास नसतो. मायबाप पुन्हा पुन्हा येत नाही. पोराकडे पाहताना विचार केला की आता घ्या तुझ्या वडिलांची तुझ्या आईची पालक मीटिंग राहील, तर त्या दिवशी तुझी माय तरणीबाण पोरगी कोऱ्या कपाळाची येईल, तुझ्या हातपाठीवर 1000 लोक थापा ठोकतील, पण तू एका थाप्यानं आयुष्यभर अपूर्ण राहशील. त्या थाप्याचं नाव फक्त बाप असतं. बापाची थाप. मी कुठे नाही कीर्तन शिकायला गेलो बुवा, पण गेल्या 7 महिन्यात मी एक दिवस सुद्धा घरी नाहीये. मी कुठंच नाही गेलो, पण मी फक्त माय बापाची सेवा अशी चांगल्या पद्धतीने गेली ना. मी आजही कीर्तनाला येताना एखाद्या लहान पोरगा जसं एखादं वासरू गाईला चाटत नाही म्हणतो बा, मी तसं माझ्या आईचे पाय चाटून घरून निघतो. मी 7 महिन्यात एकही दिवशी कीर्तनात कुठं फेल गेलो नाही. ती आईची ताकद, ती आशीर्वाद. मला काय जास्त पठांनी मला काय जास्त येत नाही, पण मी रोज समाज प्रबोधन करताना एकच सांगतो की जिवंत माणसं सांभाळा राजे. ते पोरग असं बिलगायचं आणि त्या दिवशी तो फाशी घेताना जे बोलला होता ना, ते हृदयाला टोचत होते. तेवढ्यात ती 18-19 वर्षाची पोरगी आली, सांगत होती आम्हाला वारस दाखला करायचा आहे, कसा करावा लागेल. अगं म्हटलं जगन्ना त्याच्या फोटोशी, पायाच्या नखपालीस पासनं तर डोक्याच्या केस पर्यंत तुला शॉपिंग करायला घेऊन जाणारा सांग ना माझी दिदडी. तुला पाहायला मी आलो होतो ना, तुझी पसंती मी केली होती ना. तुझ्या बापाला कोपऱ्यात घेऊन सांगितलं होतं ना हुंडा द्यायचा आणि पोरगी चांगली पोरणून घेऊन जाऊ. काय केलं ग तू, आमचा पांग फेडला. पोरगा गेला, जुर्नी पडली. आज 20 महिन्याच्या पोरासाठी काय करशील. इथं बसलेल्या सर्व ताईंना एक सांगेल, सोनं घातल्याने माणूस मोठा होत नाही, 1000-1500ची साडी घातल्याने मोठा होत नाही माणूस, घरात भांड्या कुंड्यांनी मोठा होत नाही. परिस्थिती कशी काय आहे ना, पण आपल्या कंपाडाचं कुंकू सांभाळा. ते गेलं का बाईच्या जातीला किंमत नाही राहत. जर आपली पत्नी ऐकून असेल, पती आत्मविश्वासा असेल, घरात असं वातावरण पती पत्नीचं पाहिजे की जी माणसं कोणाच्या पायरीला पाय लावत नाही ती सुद्धा आपल्या पायरीला पाय लावायला पाहिजे. माने पाचारिता नोहे अरानुक ऐसी येती लोक प्रीतीसाठी. असं जगून जा की अशी घटना कोणाच्या घरात घडायला नको, असा प्रसंग कोणाकडे यायला नको. आणि असं